आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुका वकील संघाने आज पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन संघाचे सदस्य ॲडव्होकेट संजय लक्ष्मण सुगदान यांचे नाव तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आकसापोटी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की ॲडव्होकेट सुगदान हे नेवासा न्यायालयात कार्यरत असलेले प्रॅक्टिशनर वकील असून त्यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग आहे। काही दिवसांपूर्वी त्यांचे परिचित व पक्षकार श्री कडूबाळ कुटे यांनी नेवासा श्रीरामपूर रोडवर घडलेल्या अपघाताबाबत त्यांना माहिती दिली होती। वकील म्हणून त्यांनी कुटे यांना स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन माहिती देण्याचा सल्ला दिला। मात्र कुटे यांनी त्यांना सोबत येण्याची विनंती केली, त्यानुसार ते पोलीस स्टेशनला गेले होते। निवेदनानुसार ॲडव्होकेट सुगदान यांनी यापूर्वी तत्कालीन PI धनंजय जाधव यांच्या गैरकारभाराविरोधात तक्रार विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे 8 जुलै 2024 रोजी दाखल केली होती। त्यानंतर वैयक्तिक आकसातून PI जाधव यांनी API अमोल पवार यांच्या मार्फत ॲडव्होकेट सुगदान यांचे नाव या प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। वकील संघाने या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार वकिलांनी दिलेल्या कायदेशीर सल्ल्याच्या आधारे त्यांना गुन्ह्यात आरोपी करता येत नाही। त्यामुळे ॲडव्होकेट सुगदान यांचे नाव तत्काळ या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, अन्यथा वकील संघाच्या पुढील बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल असा इशारा देण्यात आला आहे। वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद, खोटा गुन्हा दाखल PI जाधवचा निषेध असो, खोटा गुन्हा दाखल PI जाधवचा निषेध असो, वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद। ना पुढे ये खोटा गुन्हा दाखल PI जाधवचा निषेध असो, 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 वकील संघटनेचा निषेध असो।